केवळ सुरेश भटच नव्हे तर आरती प्रभू, सुधीर मोघे, असंख्य तुम्ही ज्यांचं नाव घ्याल त्यांची गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. इतकं विपुल गायन त्यांच्या या 5-6 दशकांमध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. मग ज्याच्यामध्ये भक्तिगीतं आहेत, ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत, चित्रपट गीतं आहेत, ज्याच्यामध्ये गझल आहेत, प्रेमगीतं आहेत, विरहगीतं आहेत, वेगवेगळ्या रंगांची गीतं, आणि ज्याच्यामध्ये आशा भोसले यांचा स्वर मिसळला की एक वेगळा रंग त्याचा समोर येत असतो. आशाताईंच्या कारकिर्दीमध्ये सुधीर फडके, आर डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्या गाण्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि अनेक संगीतकारांकडे ते गायले आहेत, पण या 3 संगीतकारांकडे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात त्यांनी गायन केलेलं. अगदी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या देखील संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी जी गाणी गायली आहेत. कालच श्रीधर फडकेंनी तो उल्लेख केला की पंडित हृदयनाथ मंगेशकर त्यासोबतच सुधीर फडके यांच्याबरोबर गायलेली जी गाणी आहेत ती खुद्द आशाताईंनाही खूप भावलेली होती. दरम्यान अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचत आहेत आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी. काही वेळापूर्वीच अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री ज्यांना देखील आशाताईंनी प्लेबॅक दिलेला आहे, अभिनेता रितेश देशमुख, ही सगळी मंडळी तिकडे आहेत. काही वेळापूर्वीच आपण बघितलं, आता सुदेश भोसले देखील तिकडे आहेत. आणि आशाताईंच्या भगिनी मीनाताई देखील तिकडे आहेत. आत्ता त्यांचे कुटुंबीय आहेत, योगेश खडीकर आणि त्यांचे कुटुंबीय देखील तिकडे आहेत. मंत्रीगण त्यासोबत वरिष्ठ नेतेगण पोहोचत आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, भैयाजी जोशी, सुप्रिया सुळे, राज्यपाल विष्णुदेव शर्मा यांनी देखील आशाताईंना आदरांजली वाहिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार हे देखील तिकडे आहेत. आशिष शेलार आणि आशाताईंचं नातं देखील खूप गहिरं आणि घट्ट राहिलेलं आहे. अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने, त्याशिवाय व्यक्तिगत स्नेह देखील खूप त्यांचा आहे एकमेकांशी.